अँड ॲट द टेंडर एज, लग्न ज्या मुलांचं किंवा मुलींचं होतं त्यांचं काही एज खूप नसतं हो. ते जे आहे ना, ती जी जर्नी आहे की आम्ही दोघांनी पैसे साठवून हा फ्रीज घेतला, देर इज जर्नी. आताच्या मुलांना जर्नीच नाही आहे. ती आत्मीयता, ती मेहनत आपली की, आणि ती ते वेगळं एक की मी फिलिंग. म्हणजे मी आणि समजा आपण चला मैत्रिणी म्हणून आपण जेव्हा कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जरी गेलो ना, तरी मी जर तुम्हाला कार ड्राईव्ह करताना पाहते आय एम सीईंग युअर एफर्ट. आणि रिस्पेक्ट कधीही निर्माण होतो मी तुम्हाला मेहनत करताना पाहते तेव्हा. तुम्ही काहीतरी आणून दिलं मला की हां हे घ्या मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं. आपल्याला लग्नांमध्ये साध्या साध्या वाढदिवसाला गिफ्ट मिळतो, आपल्याला रिस्पेक्ट येतो का त्यांच्याबद्दल? मनात नाही येत. पण ही जी जर्नी पाहताना जो एक रिस्पेक्ट माहिती झालं की हां गिफ्ट आणणारच आहे. हां दिस इज फॉर्मॅलिटी. येस. ही तर फॉर्मॅलिटी आहे. पण जेव्हा आपण त्या माणसाला पाहतो की रोज पैसा जमा करून, ती बाईसुद्धा रोज थोडं 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 काहीतरी करून, म्हणजे मी तुम्हाला माझ्या एका मैत्रिणीची गोष्ट सांगते. आपली इथलीच आहे, म्हणजे विदर्भातली. आणि समहाऊ डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर थोडा स्लॅग आला त्यांच्या बिझनेसमध्ये. यू वोंट इमॅजिन, तिने पूर्ण कामाच्या बाया काढून टाकल्या अँड दॅट्स हाऊ शी सेड की आय हेल्प माय हजबंड. 25,000 रुपये महिना असं तिच्याकडे कामाला बायका होत्या. मग ही एक मदतच आहे ना, एवढी मोठी मदत समजून घेणं की एकामेकाला. तेव्हा इतकी भांडणं म्हणजे माणसांची की काही केसेस अशा आल्या की तो माणूस म्हणतोय की मला तिचा गळा दाबावा वाटतो बायकोचा. कारण जेव्हा पैसा असा वाहत होता तेव्हा तर काहीच हे नव्हतं म्हणे. पण आज मी जेव्हा दिवसातनं त्या सगळ्या ताळमेळ बसवायचा प्रयत्न करतो खर्चाचा, तर तेव्हा मी माझ्या आयुष्यात जेवढं अब्युझिव्ह ऐकलं नाही तेवढं मला माझी बायको बोलते. इथे मला तो क्षण आठवतो की आपली आई ते जे किचनच्या डब्यात 5-5 आणि 10-10 रुपये जे टाकून तेच, ठेवायची, तेच, आणि तेच. कुठेतरी असं मोठं संकट आलं आहे तर लगेच काढून बाबांना द्यायची किंवा देणं, हा जो प्रकार आधी जो व्हायचा तो हा याला रिलेट करतो. आणि त्यालाही कुठेतरी माहिती असायचं. म्हणजे माझं इमोशनल हेल्थवरच काम आहे. तो इमोशनली इतका सॅटिस्फाईड असायचा माणूस, आणि ती बाईसुद्धा, की तो माणूस बाहेर जाऊन जे काही ऑफिसमध्ये करत असेल, ज्या पद्धतीचं काम करत असेल, स्वतःचा घाम गाळून आणलेला पैसा तो त्या बाईच्या स्वाधीन करतो. ती त्यातनं जमवून ठेवून कुठेतरी अजून असं पिगी बँक टाईप साखरेत ह्याच्यात त्याच्यात, तर त्याला कुठेतरी ते माहिती असतं. तिला कुठेतरी ते हे एक असतं की हा एवढा मेहनतीचा पैसा माझ्या स्वाधीन करतो. त्याला माहिती असतं की अडीपडीला कोण आहे तर ही आहे.